14 तारखेला जे हाऊसमध्ये जे झालं आणि प्रेस गॅलरीमधून जो मी आवाज दिला त्या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला कल्पना आहेच. त्याच्यानंतर मग ज्या पद्धतीने त्यांच्या नियमाप्रमाणे जे त्यांनी जे सुरक्षा रक्षक होते त्यांनी मला घेरलं आणि त्याच्यानंतर मग माझं स्टेटमेंट त्यांनी काय म्हणतो त्याला इन कॅमेरा रेकॉर्ड केलं आणि मग मला त्यांनी जाऊ दिलं तिथून. विषय असा आहे की या सगळ्या संदर्भामध्ये काही लोकांचे असे आक्षेप आहेत की बा प्रेस गॅलरीतून मी का बोललो, मी प्रेक्षकांच्या गॅलरीतून बोलायला पाहिजे होतं. आपल्या माहितीसाठी सांगतो की प्रेक्षकांची जी गॅलरी आहे ती तिथे बंद होती. पहिली गोष्ट म्हणजे कारण त्यांनी प्रेक्षकांना एकही पास द्यायचा नाही असं त्या यावेळेचा फतवा होता. त्या सगळ्या संदर्भामध्ये मी नीलमताईंकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की ताई हे असं का केलं, सामान्य माणसांना सुद्धा यायचं असतं, जसं तुम्ही मुंबईला सगळ्यांना येऊ देता सगळे सोपस्कार वगैरे पार पाडून, तर मग तुम्ही इथं एवढं रिस्ट्रिक्शन का टाकले. तर ताईंचं असं म्हणणं पडलं की बघ किती लोक होतील, सगळे लोक इथे येतील आणि मग किती गर्दी होईल. म्हटलं साहेब ताई तो लोकांचा प्रश्न नाही ना, तो प्रश्न तुमचा आहे की त्यांची व्यवस्था कुठे आणि कशी लावावी. परंतु सामान्य माणूस इथं आला पाहिजे ना. नाही सामान्य माणूस इथं येतो कशाला, त्यांनी तिथं आमदारांना पकडावं, त्याला सांगावं वगैरे. ते म्हटलं बा आमदार त्याचं जर बोलणं ऐकत नसेल, असे काही लोक असतील तर अचानक आपण येऊ दिलं पाहिजे आतमध्ये. आणि म्हटलं बा पत्रकारांना सुद्धा तुम्ही खूप रिस्ट्रिक्शन्स टाकलेले आहेत, पासेस वगैरेच्या संदर्भामध्ये अशा अनेकांनी मला तक्रारी केल्या. तर ते म्हणे किती लोकांना द्यायचं, काय करायचं, आमचं काय करायचं. मी म्हटलं ताई आता त्याला करणार काय, पत्रकारांना यायचं असतं. म्हटलं माझ्यात 22 आवृत्ती आहेत, 22 पैकी म्हटलं 11 तर विदर्भाचे, तर 11 जिल्ह्यातल्या 11 तर यावंच लागेल आतमध्ये. तिथं सर्व दरवर्षी कव्हर करतात, कारण त्यांच्या जिल्ह्यातले आमदार असतात, त्यांना ते विचारतात प्रश्न आणि सगळे विषय होतात. तर ते म्हणे आता बघतो खूप हे होऊन राहिली. मी म्हटलं बा ते म्हणे युट्यूबर वगैरे बरेच आहेत वगैरे. मी म्हटलं बा तरी तुम्ही त्याच्यामध्ये हे पाहू शकता की कोणत्या युट्यूबरचे जर समजा तुम्ही त्याचं ठरवा ना की बा ज्याचे 10,000 5,000च्या वर सबस्क्राईब अचानक येऊ द्या, पण त्याला काहीतरी तुम्हाला हे केलं पाहिजे. तर तेवढी त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली. नंतर बाहेर बरेच आमदार वगैरे भेटले. त्यांनाही मी या सगळ्या संदर्भात म्हटलं की बा तुम्ही इथे जरा यावेळेला विदर्भाच्या संदर्भामध्ये विदर्भाचे प्रश्न विचार. आपले खूप अवकाळी पाऊस पडला, बाकीचं कापसाचे भाव नाहीत, सोयाबीनचा भाव नाही. भाव पडतील कधी जर हे कमी असेल, काय म्हणतात त्याला उत्पादन खूप जास्त असेल. पण यावेळेला उत्पादनच कमी आहे मुळामध्ये, कारण सोयाबीनचं पीक बुडालं जवळपास जमा आहे, तरी सोयाबीनचे भाव पडले. आणि असं असताना जर हे होत असेल आणि हे सरकारच्या याच्यामुळे होत असतील, कांद्यावर निर्यात बंदी वगैरे सगळे प्रश्न तुम्ही उचलायला पाहिजे. असं बऱ्याचशा आमदारांसोबत माझी 3-4 दिवस चर्चा चालू होती. नंतर काय झालं की मी 7 तारखेपासून तिथलं जे कामकाज बघितलं. आपल्याला माहित आहे 7 तारीख त्यांनी नुसतं शोक प्रस्ताव, नंतर 8 तारीख याच्यात गेली. अर्ध्या दिवसाचं कामकाज झालं, बंद पडलं. नंतर शनिवार रविवार आला. नंतर मग 11 तारीख आली. 11 तारखेला जवळपास अशाच पद्धतीने काहीतरी पुरवणी मागण्या वगैरे कामं झाली विदर्भाचा, त्याही दिवशी प्रश्न निघाला नाही. मग 12, 13 आणि 14 म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार हे आरक्षण चालू होतं. नुसतं आरक्षण आरक्षण आरक्षण. माझं म्हणणं आरक्षणाबद्दल तुम्ही चर्चा करा ना, पण त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा. पण आमचं तुम्ही एकतर 6 आठवड्याचं इथं अधिवेशन असताना 6 आठवड्याच्या ऐवजी तुम्ही आता जर तुम्ही बघितलं तर 6 दिवसाचं फक्त हे झालं आणि त्याच्यामध्ये तुम्ही नुसतं फक्त आरक्षण करणार, तर विदर्भाचे प्रश्न होणार कधी. तर जेव्हा मी गुरुवारी तिथं सायंकाळी 7-7:30ला जेव्हा 7 वाजता जाऊन बसलो पत्रकार कक्षामध्ये, खरं म्हटलं म्हणजे माझ्यासारख्या ज्येष्ठ संपादक, आमचे रिपोर्टर्स वगैरे सगळेच असतात तिथं, ते होते, त्या हिशोबाने कामही करत होते. मला तिथं गेल्यानंतर काय दिसलं की तिथे खाली फक्त 7-8 आमदार बसलेले आहेत हाऊसमध्ये. मी विधान परिषद सभेमध्ये गेलो होतो, तर तिथं 7-8 आमदार फक्त बसलेले. पत्रकारांपैकी 3-4 लोक आपले तिथे बसलेले. कारण 3 दिवस झाले नुसतं आरक्षणावरच चर्चा होत असेल आणि संध्याकाळचे 7-8 वाजले असतील, तर पत्रकारांना सुद्धा जाऊन त्यांची स्टोरी वगैरे फाईल करायची असते ना. त्याच्यामुळे ते बिचारे किती वेळ थांबतील आणि तेच ते प्रश्न काय ऐकतील. तर त्याच्यामुळे जेव्हा 7:30 वाजता काही आमदार जेव्हा बोलायला लागले की आम्हाला बोलायचंय, अध्यक्षांनी एक यादी वाचली. शिवसेनेचे हे बोलणार, ते भाजपचे हे बोलणार आहेत, राष्ट्रवादीचे असे बोलायचे आहेत, जवळपास 40-42 लोकांना बोलायचं. अपक्षांची यादी वेगळी आहे. म्हटलं याचा अर्थ 50-60 आमदार जर अजून बोलायचे असतील, आजचा गुरुवार आहे, म्हणजे याचा अर्थ ते उद्या सुद्धा होणार नाहीत 50-60 आमदार. म्हणजे शुक्रवारी गेला, मग पुन्हा शनिवार रविवार आला.
म्हणजे आणि नंतर मग 3 दिवस उरले. 3 दिवसामध्ये काय होणार आहे जास्तीत जास्त, तर उत्तरं द्यावे लागतील किंवा सोमवार होऊ शकते की सोमवार सुद्धा ते याच्यात गमावतील. मग मंगळवार आणि बुधवार म्हणजे अधिवेशन संपलं. तर म्हणून मग मी त्याच्यामध्ये उभा राहिलो आणि याच्यामध्ये मी एवढंच म्हटलं की विदर्भामध्ये येता विदर्भाचं अधिवेशन विदर्भाच्या प्रश्नासाठी असायला पाहिजे. इथेही सुद्धा आपण या ते विषय सोडून इतर भलतेच विषय घेता. तर म्हटलं बा ह्या सगळ्या तुमच्या चुकीच्या गोष्टी आहेत. मग एवढे 2च लाईन मी बोललो आणि तिथून बाहेर आलो. आता हे बोलण्यामागचा माझा उद्देश काय होता करण्याचा, की एकतर विषय काय असतो त्या पत्रकार गॅलरीमध्ये बहुतेक सगळे पत्रकार असतात. सगळ्यांना बिचाऱ्यांना आपापल्या नोकरीची चिंता असते. आता तो पत्रकार जर त्याच्यामध्ये येऊन बोलला, त्याच्यावर जर कारवाई झाली, मालकानी किंवा संपादकांनी त्याला दाटलं वगैरे, तर तो त्याचा सगळा बिचाराचा उपजीविकेचा प्रश्न असतो. हे तो बोलू नाही शकत. पण मी मालक संपादक असल्यामुळे मला काही त्याची भीती नाही, तमा नव्हती. म्हणून मी आपल्या सर्व पत्रकारांच्या वतीने, मला तुम्ही सांगा तुम्ही अधिवेशनामध्ये कशाला जातो, आपण कशाला जातो अधिवेशनामध्ये, एवढं तिथं वेळ गमावतो देतो वगैरे. तर आपला विषय हाच असते व काय नवीन निघते, काय अधिवेशनाचे, नाहीतर आपल्याला याच्यावर तर माहीत पडते सर्व. परंतु सगळ्या पत्रकारांचा आवाज म्हणून मी तिथे एक लाईन फक्त तिथं बोललो आणि बाहेर आलो. मला ह्याची कल्पना आहे की हे काय म्हणतो त्याला संकेताच्या विरुद्ध आहे, याची मला जाणीव होती. कारवाई होणार हेही मला माहित होतं. पण कोणीतरी हा विषय बोलायला पाहिजे ना. गेल्या 63 वर्षामध्ये जर अशाच पद्धतीने आणि विशेषतः ह्या 15-20 वर्षामध्ये ह्याच पद्धतीचं चालू आहे. आपण जर बघितलं असेल तर मागच्या युतीचे असंच गमावलं. याच्या अगोदर 2 वर्ष त्यांनी अधिवेशनच घेतलं नाही. आणि आपले प्रश्न म्हणजे किती प्रश्न शिल्लक आहेत, किती प्रश्न आहेत. म्हणजे रोज 14 शेतकरी आत्महत्या करतात. आतापर्यंत 1.5 लाख शेतकऱ्यांनी विदर्भात आत्महत्या केलेल्या आहे. आणि जवळपास हे असं सगळं चालू असताना म्हणून मी तिथं मुद्दाम आपल्या सर्व पत्रकारांच्या वतीने, मला माहिती आहे की त्याच्यामुळे उद्या पत्रकारांवर रिस्ट्रिक्शन येतील. म्हणजे पहिले आता जसे पत्रकार तिथं फ्रीली जात होते येत होते, मग आता तिथं प्रत्येकाची चेकिंग करा अमुक करा वगैरे, हे मला माहिती आहे सगळं. परंतु आता ह्याला इलाज नाही ना. कुणीतरी हा विषय बोलायला पाहिजे आणि मालकच बोलू शकतात. कारण बाकीच्या लोकांना आई आई ना कृष्णाजी, आई आई इधर आई प्लीज आई आई. तर असे सगळे विषय आहेत. त्यामुळे मी हे सगळं मागचं निवेदन करण्याच्या हिशोबाने आपल्या समोर मी मुद्दाम आलो. तुमचा आवाज तिथं बुलंद करण्याच्या दृष्टीने, जे तुम्ही करू शकत नाही त्या हिशोबाने म्हणून मी तिथे हे केलं आणि हीच माझी भूमिका मांडण्यासाठी म्हणून मी तुमच्या समोर आलो. या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही प्रश्न विचारले असतील तर मी उपलब्ध आहे. सर, या अधिवेशन हे शेवटचं अधिवेशन आणि यानंतर निवडणुका लागणार आहे. काय अपेक्षित होतं नेमकं, आणि नेमकं जे मराठा आरक्षणाचा जो वेळ देण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त विदर्भाची काय मुळीच प्रश्न देण्यात नाही आले. बिलकुल काय तुमची मागणी आहे? नाही, आमची मागणी सर विदर्भाच्या संदर्भामध्ये जे विदर्भाच्या लोकांच्या समस्या ज्याचा उल्लेख मी त्याच्यामध्ये उदरता केलेला आहे, तसे तर भरपूर आहेत विषय त्याच्यामध्ये. पण ते न झाल्यामुळेच मी त्याच्यावर थोडं ज्याला म्हणतात सात्विक संताप जो म्हणतात तो आला आणि मी तिथं बोललो. आणि यांना मराठा आरक्षण वगैरे जे विषय आहेत, खरं म्हटलं म्हणजे आरक्षणासंदर्भात जर बोलायचं असलं तर मला साधं सरळ सांगा, आरक्षणाचा मॅक्झिमम हा विषय अधिवेशन घेऊ शकता ना. आणि बोलवा ना तुम्ही, आठवड्याचं कशाला करता, महिन्याभराचं बोलवा, अजून जोरात होऊ द्या, त्यांनी काय फरक पडतो. नाहीतरी सगळं चाललंच आहे टाइमपास आणि हे सगळं. आणि हे तो जरांगे काय बोलतो आणि हे सगळं ठरवून उचलून केलं जातं. मला सांगा 4 महिने अगोदर जरांगे कोणाला माहित होता का? कोणी नाव ऐकलंय का आपल्यापैकी कोण्या प्रेसनी? मग आता एक नवीन मनुष्य उभा केला जातो, ते तिकडे बोलणार, आरोप करणार, भुजबळ वेग. आता खरं म्हटलं म्हणजे भुजबळ हे मंत्री आहे आणि मंत्री असताना ते अशा पद्धतीने बोलू शकत नाही. आणि ह्या संदर्भामध्ये मी त्या दिवशी ऐकलं की हे जे आपले आहेत काय ना अशोक नाही पृथ्वीराज चव्हाण, त्यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये बोललेले आहेत. पण तो ठीक आहे, तो राजकारणात आपल्याला फिरायची गरज नाही, आपण पत्रकार आहोत. परंतु हे जे काही चाललं आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये, की एकीकडे सरकारी नोकऱ्या म्हणजे सरकारी उपक्रम सगळे सरकारने विकले, 68,000 शाळा सरकारने विकून टाकल्या किंवा खाजगीमध्ये देणार आहेत. आणि त्याच्यानंतर आता ह्याच्या पुढच्या नोकऱ्या कशा भरल्या जाणार आहेत, तर कंत्राटी पद्धतीने त्याच्यासाठी 9 एजन्सीज अपॉइंट केल्या. मग याचा अर्थ सरकारी नोकऱ्या संपल्यात. मग आमदारांनी भांड्यासाठी कशासाठी आवाज कशाला उठवायला पाहिजे, प्राधान्य कशाला मिळाले पाहिजे, की 68,000 शाळा का विकता, सरकारी उपक्रम का विकता, याच्यावर बोला ना. म्हणजे एखाद्या वेळेला चला मी मान्य करतो की चला तुम्ही विदर्भाच्या विषयामध्ये सेकंड टाकलं, ते मला मान्य आहे. पण तुम्ही याच्यावर न बोलता नुसतं आरक्षणावर बोलणार आणि इथं बोलणार, आमच्या विशेष अधिवेशनात बोलणार. आता काय करायचं काय, जर कोणी काही बोलायलाच तयार नसेल. कसं बोलणार सर की सगळ्यांचे प्रायव्हेट शाळा, प्रायव्हेट कॉलेज यांचीच
हे लोक कसे बोलतील यांच्यासाठी तर योग्यच आहे. नाही नाही, ह्यांना ह्या शाळा पाहिजे आहेत ना सरकारच्या. हे जे घेणारे आहेत इथले लोक, ह्या 68,000 शाळा ज्या शेवटी सरकार खासगीकरणात देणार आहेत, त्या शाळा घेणारे लोक कोण असणार आहेत? हेच की ज्यांचे ऑलरेडी शाळा कॉलेज हेच घेतील ना. का ज्या शाळा करोडो रुपये किमतीच्या आहेत, करोडो रुपये किमतीच्या. अकोल्याचं जसं आता वसंत देसाई स्टेडियम म्हणजे कोणतं ते गव्हर्नमेंट बॉईज हायस्कूल आहे, गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल आहे, करोडो करोडो 100 कोटी रुपयाच्या वरच्या शाळा आहेत. मग त्या काय थातूर मातूर आपले 2-4-5 लाख घेतील आणि मग काय टिपला खालून कोणाला घ्यायचे. आता ते नव्हे दे, तो त्यांच्या राजकारण विषय. माझा विषय असा आहे की यांनी बोलायला पाहिजे होतं महत्वाच्या मुद्द्यांवर. ते नाहीत बोलत, आमदार बोलत नाही, तो त्या विषयावर अधिवेशन होत नाही आणि नको त्या विषयावर तुम्ही सगळ्यांचा गमना. मला काय म्हणायचं की तुमचा वेळ किंवा पेपरचा वेळ किंवा प्रेसचा वेळ हा इतका फालतू आहे का? आपल्यासारखे माझ्यासारखे काही सिनियर लोक तिथं बरेचसे होते आणि असं याच्यात असताना ह्या जर करत असतील तर मला असं वाटतं हे सगळं चुकीचं आहे. 62 आमदार आहे विदर्भामध्ये, 1-2 आमदार जर सोडले, जसे बच्चू कडू सोडले आणि देवेंद्र भुयार जर सोडले, तर एकही आमदार तिथे प्रश्न मांडत नाही आणि बाहेरचे पत्रकार आहेत, पत्रकार सुद्धा मंत्र्यांना प्रश्न विचारत नाही. हा. काय इथले आमदार काय म्हणजे घाबरतात? काय करावं आता तुम्ही सांगा ना. विनोदभाई बोलिए आप कुछ. तुम्ही हा. सांगा. नाही, कसं आहे माहितीये का की आता हे बोलत नाही, तीच तर हे आहे ना. मी माझ्या 40 दिवसच्या याच्यामध्ये मी म्हटलं की बाहेरचे आमदार येऊन इथे येऊन बोलतात, त्यांचं कौतुक करायला पाहिजे की इथं येऊनही ते त्यांचे मुद्दे रेटून धरतात आणि आपले आमदार इथले असून त्यांचं अधिवेशन इथं आहे तरी ते बोलत नाही. मग आता या संदर्भामध्ये असंही नाही आहे की मी माझ्या वर्तमानपत्राद्वारे मला काही लगेच त्याच दिवशी म्हणजे एकदम माझं टाळकं सरकलं आणि मी बोला असं नाही. गेले वर्षभर ही मी या सगळ्या संदर्भात बोललो आणि त्याच्यामध्ये कितीतरी लेख टाकले, लोकांच्या बातम्या, लोकांच्या मुलाखती छापल्यात आपल्या पेपरमध्ये. म्हणजे लाईन त्यांना बळ मिळाली पाहिजे आणि तुम्ही जावं या सगळ्या संदर्भामध्ये. मंत्री पत्रकाराच्या समोर येतात, पण पत्रकार विदर्भाचे पत्रकार सुद्धा त्यांना प्रश्न विचारत नाही. म्हणजे पत्रकार कुठे घाबरतात? आता माझं हेच म्हणणं आहे या सगळ्या संदर्भामध्ये. माझं आपल्यालाही त्या सगळ्या संदर्भामध्ये हेच म्हणणं आहे की आपण या सगळ्या संदर्भामध्ये जागृत झालं पाहिजे. असं आहे की शेवटी जनतेचे किंवा आपल्या विभागाचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न करणंच आपलं काम आहे पत्रकारांचं. आणि आपण जोपर्यंत या विषयावर त्यांना म्हणजे आता उद्या त्यांना दिसलं पाहिजे ना की आपण हे नाही केलं तर बाहेर पत्रकार येऊन आपली चंपी करणार आहेत, असं भीती जोपर्यंत या म्हणजे आमदारांना राहणार नाही तोपर्यंत हे होणार नाही, सुधारणार नाही. त्यामुळे माझी आपल्याला अपेक्षा आहे की आपण याच्या पुढे तरी किमान जागृत व्हावं. तो यहाँ पे सवाल ये है कि ये जो विधायक है ये बोलते नहीं है या उन्हें बोलने नहीं दिया जाता? ऐसा तो हो नहीं सकता. हाउस में तो हर आदमी को ये उनको संवैधानिक कुछ अधिकार मिले हैं और उसके बारे में कोई तारांकित प्रश्न डाल सकता, कोई अलग अलग आयुध वापर सकता है, बहुत से औजार है उनके पास में. लेकिन वो उन्होंने उसकी भी एक सिस्टम है लगी. मैंने जब नीलमताई को बोला कि भाई वो कौन सवाल पूछता क्या करता, वो मेरा प्रश्न नहीं बोले, मेरे सामने जो सवाल आएंगे वो मैं करूंगी. तो उनका तो वो हिसाब से बराबर है. तो 30-40 दिन जब इनको रहते हैं प्रश्न देना वगैरह सब लगाना लाइन में, तो उस समय पे आमदारों का काम है. अपने आमदार वो करते नहीं. पश्चिम महाराष्ट्र के या बाकी के आमदार अगर जागरूक है तो क्या हमने उनको कोसना चाहिए क्या? नहीं, उनका तो मैं तो तारीफ करूंगा कि भाई बहुत अच्छी बात है कि वो जागरूक है. यहाँ आने के बाद में भी वो उनकी अपना मुद्दा रेट के रखते यहाँ पे. हो, तुमच्याकडे कारवाई करण्यात आली आहे का? मग तुमचं आवाज कल्पना नाही मला. त्या दिवशी तर माझ्यावर काही कारवाई वगैरे नाही. त्यांनी सरळ फक्त माझं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आणि जाऊ दिलं. माझ्या पासेस वगैरे त्यांनी जप्त केल्या. याची म्हणजे माझी जी एक साधी एंट्री पास होती ती सुद्धा काढली. पत्रकार गॅलरी जी माझी पास होती ती सुद्धा त्यांनी दोन्ही हाऊसच्या त्यांनी काढून घेतल्या. ते कारवाई बिरवायचा काही विषय नाही हो. ते त्याला काही संबंध नाही. करायचे असले त्यांनी कारवाई कराव्या. आता कारवाई जर केली तर तुम्ही कारवाईला पुढे जाणार? ना त्याला काय म्हणजे आपण हे करायचं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरून घाबरून दूर जायचं असातला विषय नाही. मी असातला मनुष्य नाही, आपल्याला माहिती आहे. हा, माझ्यासोबत विनोद तिवारी जी आहेत. मला वाटते आपण सगळेजण त्यांना ओळखता म्हणून मग मी काही हे केलं नाही. आणि आमचे दुसरे संपादक मालक कृष्णा नागपालजी आहेत. विनोद तिवारीजी हे एक खंदे पत्रकार आहेत जुने. त्यांचे वडिलांपासून ते पत्रकारितेमध्ये आहेत. ते वकील आहेत तसे. पत्रकारितेमध्ये काही तसे दैनंदिन किंवा वर्तमानपत्र वगैरे, परंतु पत्रकारांच्या संदर्भामध्ये त्यांनी अनेक कार्यशाळाही घेतलेल्या आहेत. सातत्याने ते संपर्कात असतात आणि त्याच्यामुळेच मला असं वाटलं की विनोदभाई या सगळ्या संदर्भामध्ये असले पाहिजे. कारण त्यांचे या सगळ्या संदर्भातले अत्यंत स्पष्ट असे विचार आहेत, पत्रकार आणि त्यांचे हक्क. म्हणून विनोदभाईंना मी मुद्दाम विनंती केली की आपण या पत्रकार परिषदेमध्ये या. तर ते माझ्या विनंतीला मान देऊन इथं आलेले आहेत. कृष्णा नागपालजी इथे आहेत. कारण कसं आहे माहितीये का की आम्ही मालक लोक तुमच्या पाठीमागे जर उभं राहणार नाही पत्रकारांच्या,
आता जे काम मी केलं ते तुम्ही केलं असतं, तुमच्यावर कारवाई झाली असते तर तुमच्यावर किती टेन्शन, घरी किती टेन्शन राहिलं असतं. अरे काय केलं, तुला अटक केली. बरं, माझ्यावर तरी त्यांनी हे घेऊन मला सोडून दिलं. तुम्हाला तर नक्कीच त्यांनी आतमध्ये टाकलं असतं, हे मी सांगतो. पण सर तुमच्यावरही आरोप करण्यात येतोय की नियम तुम्ही मोडला. म्हणजे हा. as a पत्रकार तुम्ही तिथे गेले होते हा. तिथे आवाज करणे किंवा रेकॉर्डिंग करणे किंवा जोरात बोलणं त्या रेकॉर्डिंग नाही केलं. हे हे, बोलणं गुन्हा आहे ना, गुन्हा आहे. बिलकुल आहे. तर मी संकेत तोड़ एक मिनट सांग. हा, नहीं बोलो बोलो. नहीं, ये पूरे पार्श्वभूमि में आज ये प्रेस कॉन्फ्रेंस लेने का रीजन ये था कि ये घटना कोई छोटी नहीं है, ये घटना बहुत हटकर है। दिल्ली से जोड़ा जा रहा है सारी चीजों को, नहीं। क्योंकि बाकी सारी हेडलाइन भी वैसी है दिल्ली के बाद में नागपुर में ऐसा हाँ हाँ, नहीं, वो भी घटना, दिल्ली की घटना भी दबाई जा रही है। ये भी घटना विदर्भ के लिए बहुत इम्पोर्टेंट है इसका। प्रकाश पोरे पत्रकार भी, उसके साथ में एक्टिविटीज भी है, और उसके साथ में बेसिकली एक भारत के जागरूक नागरिक भी है। अब देखो, संकेत की बात जहां तक है ना, तो पत्रकार गैलरी के अंदर जो संकेत है इनके, यानी अपने विधिमंडल के, वो संकेत को तोड़ के हुआ, वो तो ओपनली है सभी। पर ये एंग्विश कहीं ना कहीं से, ये जो एंग्विश है कहीं ना कहीं तो सामने आनी चाहिए। अब मैं थोड़ा सा आपको, आप वर्ष भर संपर्क में रहते हैं, कई बार आप गडकरी जी के साथ होते हैं, देवेंद्र फडणवीस के साथ होते हैं, विदर्भ के सब आमदार आपके संपर्क में होते हैं, तो ये थोड़ा बहुत अपन उनको उस समय ज्ञान क्यों नहीं देते? ये तो सारी बात है। हमेशा दिया है, इसके बारे में बोला है, चालू है मेरा। ऐसा थोड़ी है कि मैंने एकदम ही उसी दिन आए पहली बार मेरे को ये ज्ञान प्राप्ति हुई मैं बोला, ऐसा विषय नहीं है। आप अगर मेरे लेख आर्टिकल, इसीलिए मैंने क्या किया जानबूझ के, वो आपको आर्टिकल्स वगैरह मैंने भेजे इस तरीके से। पिछले साल 2 साल से 5 साल से मेरा यही चल रहा है। नहीं, इसका जो है ना, इसका याचा जो संदर्भ आहे, तो संदर्भ आहे 1 मई 1960, म्हणजे महाराष्ट्र जब अलग हुआ तब अपना जो एग्रीमेंट हुआ, उस एग्रीमेंट का पार्ट है कि 1/3 पीरियड हैज टू बी स्पेंड। एक अधिवेशन यहाँ होगा, 2 हफ्ते 3 हफ्ते का सवाल नहीं है वो। क्वालिटी टाइम हैज टू बी स्पेंड फॉर द रिव्यू, क्या हुआ रिव्यू करने का है। आज हमने जो आश्वासन देकर आया था, हम पे क्या अन्याय हुआ, क्या बैकलॉग है, सभी पैरामीटर्स को लिए रिव्यू के लिए अधिवेशन है। दूसरा तो कुछ भी नहीं आना चाहिए। मेरा स्पष्ट आरोप है कि दूसरा बिजनेस ही नहीं चाहिए यहाँ पे। ये पहले रिव्यू करो, बचा हुआ टाइम है तो बाकी के तुम करो मागण्या। ये यूजुअल अधिवेशन नहीं है, ये विशेष अधिवेशन है। एक म्हणजे 3 अधिवेशन पैकी एक अधिवेशन मैंडेटरी अधिवेशन है। 3 ही नहीं, 6 भी हो सकते, 7 भी हो सकते, उसमें से एक अधिवेशन यहाँ होना चाहिए। ये 3 मैंडेटरी है, 3 सेशन में 3-4 महीने के गैप के अंदर एक अधिवेशन होना चाहिए। वो अधिवेशन का पार्ट है ये। हमारे विदर्भ के सब यहाँ के 2.5 करोड़ लोगों का अधिकार है ये। लेकिन ये जो, एक मिनट पहले मैं क्यों इनके साथ में खड़ा हूं, ये तो भूमिका होना चाहिए, ये स्पष्ट है। आज प्रकाश बोरे के साथ में, जब प्रकाश बोरे ने गलत किया होगा, मेरी ऐसी मांग है आपके माध्यम से, प्लेटफॉर्म के माध्यम से मेरी डिमांड है, रेफरेंडम लो ना इसके ऊपर में। पूरे 2.5 करोड़ लोगों के सामने जाने दो, प्रकाश बोरे ने गलत किया था, सही किया था। 90% वोट इनको आएंगे, भावना ही वो है। तो यहाँ एम्प्लॉयमेंट नहीं, कुछ नहीं, यहाँ पावर है, फॉरेस्ट है, सब आंकड़े तो सब आपके सामने है, आंकड़े के ऊपर मैं नहीं जा रहा हूँ। बट आप खुद एडवोकेट हैं, हाँ। ऐसे सिविल और क्रिमिनल इश्यूज में रेफरेंडम से थोड़ी काम चलता है। अगर आप ऐसे क्रिमिनल इश्यूज में रेफरेंडम लेके चलाने लगोगे तो लोग तो फिर अफजल गुरु को छोड़ देंगे, लोग ये कहेंगे इसको भी छोड़ दो रेफरेंडम। नहीं, वो नहीं बोल रहा मैं तुमको। नहीं, अभी सवाल ये है कि जो उस दिन घटना हुई वो अपनी जगह ठीक है या नहीं है, ये एक अलग विषय है। विषय ये है कि आपके विदर्भ के मुद्दे नहीं उठते, विदर्भ तो आप विदर्भ के मुद्दों को उठाने के लिए साल भर में जो 2-4-8 लोग हैं, साल भर में 7-8 प्रेस कॉन्फ्रेंस लेते हैं। इसके अलावा मुझे कोई ऐसी मेजर एक्टिविटी नहीं दिखती कि अपन लोग कुछ आंदोलन चलाएं। ये सब कौन चलाएगा, कौन करेगा? इसी को जोड़ते हुए एक सवाल है मेरा, इनको जोड़ते हुए सवाल है, ये नागपुर